नमस्कार. आनंदासाठी किती पैसा लागतो? आपल्यापैकी काही जणांना असं वाटतं की पैसा जितका जास्ती तितका आनंद जास्ती. जर तसं असेल तर जसा पैसा वाढेल तसा आनंद वाढत जायला पाहिजे, पण तसं दिसत नाही समाजात. अगदी खूप श्रीमंत लोक आहेत, ते खूप आनंदी आहेत अगदी, असं दिसत नाही. मग प्रश्न असा पडतो की पैसा नको का? तर हे दुसरं टोक झालं. पैसा हा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निश्चित लागतो. घर पाहिजे, खायला अन्न पाहिजे, घालायला कपडे पाहिजेत, मुलांसाठी खर्च करायला, कुटुंबासाठी खर्च करायला पैसे पाहिजेत, आणि पुढच्यासाठी काही तरतूद पाहिजे. म्हणजे पैसा लागतो, हे अगदी निश्चित आहे. पण जसा पैसा याच्या पलीकडे आपण मिळवायला लागतो तेवढा त्यातनं जेवढा आनंद पाहिजे तेवढा मिळत नाही. याला म्हणतात लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. उदाहरण द्यायचं झालं तर आपण पंक्तीमध्ये बसतो जेवायच्या, सुरुवातीचा एक गुलाबजाम खातो, खूप छान वाटतं. दुसरा खातो, आनंद कमी व्हायला लागतो. तिसरा खातो, आनंद अजून कमी होतो. चौथा खातो, तेवढ्या प्रमाणात आनंद वाढत नाही. आणि शेवटी असं होतं की आपण खातो खरं, पण त्यातनं आनंद काहीच मिळत नाही. असंही बऱ्याच जणांच्या आयुष्याचं होतं का? तर होतं. पैसा कमावण्याच्या स्पर्धेमध्ये उतरतात. सुरुवातीला आनंद वाटतो, मूलभूत गरजा पूर्ण होतात. त्यानंतर कुठंतरी थांबावंसं वाटलं पाहिजे, कळलं पाहिजे, पण सुरुवातीला आनंद मिळाला असतो, म्हणून असं वाटतं की पुढं पण यातनं आनंद मिळेल. पण तसं काही होत नाही. पण त्या स्पर्धेतून लोक बाहेरही पडत नाहीत, आणि मग आयुष्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मग ते आरोग्य असेल, नाती असतील, मनाची शांती असेल, तिकडे दुर्लक्ष होतं, आणि फक्त पैसा हे ध्येय होतं. नाही, होऊ नये म्हणून करायचं काय नक्की? पहिली गोष्ट, आपल्याला हे पक्क केलं पाहिजे की पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैसा मिळवणं हे काही आपलं गोल नाही, तर आपल्या आयुष्याचं गोल त्याच्याहून मोठं आहे. पैसा त्यातलं फक्त एक मीन्स आहे. इट इज नॉट द एंड, इट इज ओनली अ मीन्स. हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. मग ते जर फक्त साधन असेल तर मला ते किती लागेल याचा एक साधारण अंदाज पाहिजे आपल्याला. सध्याही आपले खर्च किती, पुढच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किती बचत आवश्यक आहे, याचं एक कुठेतरी गणित पाहिजे. आणि ते एकदा जमलं की मग त्याच्या पलीकडे आपण जास्ती पळापळ नाही केली पाहिजे पैशासाठी. पण हे करण्यासाठी अजून एक गोष्ट करणं आवश्यक आहे की आपल्या आयुष्यामध्ये इतर ध्येय पण पाहिजेत. आणि इतर ध्येय जर नसतील तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय राहतं, ते म्हणजे पैसा कमावणं. पण असे लोक ध्येय तर असतं पण आनंद नसतो. आपण हा जर लॉ लक्षात घेतला, द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स, मला नीट समजावून घेतला, आपल्या स्वतःच्या पैसा कमावण्याच्या हवेला जर थोडंसं विचारपूर्वक कंट्रोल केलं, आणखी आयुष्य आपण त्या रीतीने जगायला लागलो, तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येतं की आपल्या आयुष्याच्या इतर गोष्टींवरही आपलं लक्ष जातं आहे, आरोग्यावर लक्ष जातं आहे, नात्यांवर लक्ष जातं आहे, मनाच्या शांतीवर लक्ष जातं आहे. आणि मग हे लक्षात येतं आहे की अरे ठीक आहे, पैसा पाहिजे, अगदी काही दुसरं टोक गाठायचं गरज नाही, आपल्याला काही अगदी पूर्ण संन्यासी होणं शक्य नाही, पण पैसा किती पाहिजे हे समजावून घेऊन त्यानुसार माझं आयुष्य मी डिझाईन करू शकतो. आपलं आयुष्य कसं जगायचं याचं डिझाईन आपणच तयार करायचं, दुसरा कोणी करून देत नाही. आणि हे जर नाही केलं तर त्या रॅट रेसमधून आपण कधीच बाहेर येणार नाही. मग मध्ये एक खूप छान वाक्य ऐकलं, इवन इफ यू विन द रॅट रेस यू आर स्टील अ रॅट. उंदरांच्या शर्यतीमध्ये तुम्ही जरी जिंकलात तरी तुम्ही उंदीरच राहता. मग हे जर करायचं असेल तर उंदरांच्या शर्यतीतून आपल्याला बाहेर पडावं लागेल. वी हॅव टू कम आउट ऑफ द रॅट रेस. तुलना बंद करावं लागेल. याला किती पैसा मिळतोय, त्याचा किती करोड झाला म्हणून मी इतक्यामध्ये करतो, काही गरज नाही. त्याच्या गरजा वेगळ्या असतील, त्याची ध्येय वेगळे असतील, आपली ध्येय वेगळं असतील. कुठेतरी हवेला लिमिटेशन घालायला शिकलं पाहिजे. आणि जर हे पण करत गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपण पैसा नाही असं तर नाही आपल्याकडे, पण त्याबरोबर आपल्याला त्याच्या मर्यादा कळल्यामुळे
आपण आयुष्याच्या इतर गोष्टींकडे लक्ष देतो आहे आणि एक प्रकारचं संतुलित आणि आनंदी जीवन जगतो आहे असं आपल्या लक्षात येईल. हे जर असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.